रेमडेसिवीर प्रकरणामध्ये पुण्य पारीख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू झालेली आहे। पुण्य पारीख ठाकरे गटाच्या नेत्यांच्या निकटवर्ती असल्याची माहिती आहे। एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याचाही आरोप आहे। पुण्य पारीख राजकीय नेते, महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यातला दुवा असल्याचा देखील आरोप होतोय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, अमोल, पुण्य पारीख हा रेमडेसिवीर प्रकरणातला अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती मानला जातो। कारण आरोप असे आहेत की पुण्य पारीख यानंच हे कॉन्ट्रॅक्ट मायलेन लॅबोरेटरीजला मिळवून दिलं। 650 रुपयांचं रेमडेसिवीर इंजेक्शन, हे इंजेक्शन 1658 काही तांत्रिक कारणामुळे गणेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु एक महत्त्वाची अपडेट या प्रकरणामध्ये, रेमडेसिवीर प्रकरणामध्ये पुण्य पारीख यांची आता आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू झालेली आहे। पुण्य पारीख ठाकरे गटाच्या नेत्यांच्या निकटवर्ती असल्याचं सुद्धा बोललं जातंय। एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भूमिका पुण्य पारीख यांनी बजावली असा सुद्धा आरोप केला जातोय। त्यासोबतच पुण्य पारीख हे राजकीय नेते आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यातला दुवा होते असा सुद्धा आरोप आहे आणि त्याच दृष्टीने आता ही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे। गणेश, तुमचं बोलणं पूर्ण करा। अमोल, हा व्यक्ती अत्यंत महत्त्वाचा आहे या प्रकरणामध्ये आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतच चांगले संबंध आहेत। त्यासोबतच उभाटा गटाच्या एका महत्त्वाच्या नेत्याचा अत्यंत जवळचा हा व्यक्ती मानला जातो आणि म्हणूनच याच्या मदतीने मायलेन लॅबोरेटरीजला हे वाढीव दरात कॉन्ट्रॅक्ट मिळू शकलं होतं। आता शक्यता आहे की आज काही पुण्य पारीख यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते। कारवाई झाल्यानंतर यामध्ये कोणती कोणती नावं येतात समोर, राजकीय कनेक्शन कसं समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। म्हणून या रेमडेसिवीर कॉन्ट्रॅक्टमध्ये आरोप झालेत की शिवसेना उभाटा गटातील महत्त्वाचे नेते आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी मोठा घोटाळा केलेला आहे आणि या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पुण्य पारीख असा आरोप केला गेलाय आणि यामुळे चौकशीसाठी त्यांना आज ईओडब्ल्यूने बोलवलंय। चौकशीनंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। गणेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।